आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा. भाजप प्रवेशानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल जालन्यात दाखल. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात भ्रष्टाचार कारवाई नाही, परिणय फुके यांचा आरोप. दिव्याचा विजय म्हणजे आमच्यासाठीही एक कौटुंबिक आनंदाचा क्षण, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं विधान. आणि पत्नी समजून दुसऱ्याच महिलेवर केले अंत्यसंस्कार. नमस्कार, मी साक्षी पांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात. नागपूरच्या बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख हिच्या घरी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जाऊन तिला वैयक्तिक शुभेच्छा दिल्यात. ही भेट कौटुंबिक प्रेम आणि स्नेहाचं प्रतीक ठरली आहे. यावेळी भूषण गवई यांनी सांगितलंय की आमचं देशमुख कुटुंबाशी 3 पिढ्यांपासून कौटुंबिक नाते आहेत. त्यामुळे दिव्याचा हा विजय म्हणजे आमच्यासाठी देखील एक कौटुंबिक आनंदाचाच क्षण आहे. दिव्याने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मिळवलेलं यश हे संपूर्ण नागपूर आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचं आहे, असं देखील भूषण गवई म्हणाले. आणि दिव्याचं कर्तृत्व म्हणजे दिव्य आहे आणि आमच्यासाठी, माझ्यासाठी, आमच्या गवई कुटुंबासाठी जे तो एक कौटुंबिक आनंदाचा प्रसंग आहे. आमचे आता ही 3री जनरेशनची आहे. माझे वडील दादासाहेब गवई आणि आमचे के.जी. देशमुख मामा हे एकदम जवळचे मित्र होते. कमाल आत्यांना दादा लहान बहीण मानायचे आणि मला आनंद आहे, मागच्या वर्षी मी कमाल आत्यांचा सत्कार केला BMCच्या कार्यक्रमामध्ये. आणि दिव्याने जे अचिव्हमेंट केलेलं आहे ते पूर्ण नागपूरसाठी नाही, पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही, पूर्ण देशासाठी एक अभिमानाची बाब आहे. आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवक तिच्यापासून प्रेरणा घेतील आणि आपल्या आयुष्यामध्ये तिला प्रेरणास्थान मानून असं यश गाठण्याची प्रयत्न करतील, याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. कोल्हापुरातील उदगावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ गालावरील तिळामुळे पत्नी समजून दुसऱ्याच महिलेवर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. रक्षा विसर्जन झाल्यानंतर मात्र बेपत्ता असणारी पत्नी 11व्या दिवशी परत आल्याने गावात एकच खळबळ उडाली. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात आलेला मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा होता याचा शोध घेणं आता पोलिसांवर एक मोठं आव्हान ठरणार आहे. रोजी माझी बायको घरातून बेपत्ता झाली. बेपत्ता झाल्यानंतर 2 दिवस मी इतर चौकशी केल्यानंतर मला कुठं आढळून आले नाही. मोबाईल पण स्विच ऑफ असल्यामुळे मी 2 दिवस वाट बघून 3ऱ्या दिवशी जयसिंगपूर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली. मिसिंग दाखल केल्यानंतर 29/7/2025 रोजी मला जयसिंगपूर पोलीस स्टेशनतून फोन आला. निलजी बामणे येथे एक बॉडी आढळून आल्या, तुमच्या काय खात्री करण्यासाठी मला मिरज सिव्हिलला पाठवण्यात आलं. मिरज सिव्हिलला पाठवण्यात आल्यानंतर मी मिरज सिव्हिलमध्ये जाऊन बॉडी व्हेरिफिकेशन केल्यानंतर आमची बॉडी असल्याचं मला आढळून आलं. 90% आमची खात्री पटल्यानंतर आम्ही संध्याकाळी सुमारे 8:30च्या दरम्यान बॉडी ताब्यात घेतली. उदगाव वैकुंठधाम येथे पूर्णपणे वैकुंठधामात सगळे आम्ही बाकीचा विधी सगळा पूर्ण पार पाडून दुसऱ्या दिवशी 30 तारखे रोजी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला. रक्षा विसर्जन झालेल्या दिवशी दुपारी सुमारे 3:30च्या दरम्यान उदगाव गावात ती आल्याचा आम्हाला उदगाव गावातून कॉल आला. कोण फोन केलं तुम्हाला उदगाव गावात? नागेश माने या व्यक्तीचा फोन आला. काय म्हणून? असं तुझी बायको येऊन इथे दुपारी बचत गटाचा हप्ता भरून गेल्या. काय नाव आपल्या बायकोचं? संजना महेश ठाणेकर. आपली किती पहिली पत्नी की दुसरी पत्नी? पहिली पत्नी. त्यानंतर आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही जयसिंगपूर पोलीस स्टेशनला तात्काळ हजर झालो. जयसिंगपूर पोलीस स्टेशनला खरी माहिती सांगितल्यानंतर कविता कोळी ह्या व्यक्तीचा नंबर आम्ही तिथे दिला. त्या व्यक्तीपाशी ती बचत गटाचा हप्ता भरून गेली होती. त्यानंतर कविता कोळीला तिथे बोलवण्यात आल्या. कविता कोळीची पूर्ण चौकशी करून तपास करण्यात आल्यानंतर माझ्या बायकोचा नंबर त्या कविता कोळीकडे आढळून आला. त्यानंतर कविता कोळी नंबर दिल्यानंतर जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कुलकर्णी साहेब यांनी माझ्या बायकोशी संवाद साधला. दुपारी 3:30च्या सुमारे येतो म्हणून सांगितल्यानंतर आम्ही वाट बघितली. संध्याकाळी 7:30 वाजता माझी जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये पत्नी हजर झाली.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल हे जालन्यात दाखल झालेत. यावेळी कार्यकर्त्यांनी गोरंट्याल यांचं जोरदार स्वागत देखील केलंय. 2 दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर ते जालन्यात दाखल झाले होते. यावेळी समर्थकांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय. भव्य मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलंय. भाजप नेते आमदार परिणय फुके यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात कोणत्याही भ्रष्टाचारावर कारवाई केली नाही असा आरोप करत फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील फरक अधोरेखित केलाय. कोकाटे यांच्याबाबत गैरसमज पसरवण्यात आल्यामुळेच त्यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं असंही त्यांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरे यांच्यावर टीका करताना परिणय फुके म्हणाले, एकही नगरसेवक नसलेला पक्ष केवळ चर्चेत राहण्यासाठी वक्तव्य करतो. हा वाद गुजराती मराठी नसून महानगरपालिकेतील मलाईसाठी आहे असा आरोप त्यांनी केलाय. बघा, कोकाटेंबद्दल जे गैरसमज पसरवण्यात आला आणि कुठेतरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र भावना होती आणि म्हणून ती भावनाला लक्षात बघता आणि शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून कोकाटे साहेबांचं कृषी मंत्री पद काढून त्यांना क्रीडा मंत्री पद दिलं. या उलट त्यांच्या उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे, देशद्रोहाचे अनेक गुन्ह्याच्या संदर्भातल्या तक्रारी होते. ते एकालाही कोणालाही हात लावू शकले नाही. हाच सगळ्यात मोठा जो फरक आहे उद्धव ठाकरेजी आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी हा स्पष्ट दिसतो आपल्याला. राज ठाकरे म्हटले की मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय. मला असं वाटतं हे राज ठाकरे वगैरे हे सगळे झुके हुए तीर आहे. हे सगळे म्हणजे चाललेल्या गोळ्या ज्या असतात खाली बिना बारतोच्या कारतूस तसे आहेत आणि कुठेतरी स्वतःचं अस्तित्व एकही नगरसेवक नसलेला पक्ष आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस सारख्या एका मोठ्या नेत्याबद्दल काही बोलून मीडियामध्ये चर्चेत राहण्याचं काम राज ठाकरेजी करत असतात. या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला शुक्रवारी मंजुरी मिळाली. याबाबतचं नोटिफिकेशन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडून प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह वकिलांनी फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी कशा प्रकारे या सर्किट बेंचचा फायदा कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील पक्षकार वकिलांना होणार आणि कशा प्रकारे याच काम चालणार याची माहिती बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी दिली आहे. गेल्या 32 वर्षापासूनची मागणी महाराष्ट्र शासन आणि मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांचं काल नोटिफिकेशन आलं आणि कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालं आणि त्याचं वर्किंग 18 तारखेपासून सुरू होईल. हे बेंच सुरू होईल, हे जुन्या जिल्हा न्यायालयात सुरू होईल. त्या ठिकाणी नवीन जी RCC इमारत आहे त्यामध्ये 4 कोर्ट हॉल आणि जिथं जिल्हा न्यायाधीश बसत होते तिथं डिव्हिजन बेंचसाठी एक कोर्ट हॉल केलेला आहे. मला असं समजतंय की 8-10 तारखेपासून कामं यायला चालू होतील. जी कामं प्रलंबित मुंबईमध्ये आहेत ती सर्व फाईल्स, ॲक्च्युअल फाईल्स कोल्हापूरमध्ये येतील आणि 18 तारखेला 11:15 वाजता कोर्टाचं कामकाज सुरू होईल. साधारण एक डिव्हिजन बेंच येईल म्हणजे 2 न्यायाधीश बसतील आणि सिंगल बेंच साधारण 3ची आम्हाला अपेक्षा आहे, पण सध्या तरी 2 जजेस या ठिकाणी कामकाज करतात. वळूयात पुढच्या बातमीकडे. जालन्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा सेनेने जोडे मारो आंदोलन केलंय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलंय.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद म्हणा असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. चव्हाण यांच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात शिवसेना युवा सेनेच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय. यावेळी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावतीच्या ब्राह्मणवाडा थडी येथील ग्रामपंचायत सरपंच पद्मा मेस्कर आणि विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. एकमेकांना मारहाण करत असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. सरपंच यांना विश्वासात न घेता जागेचा नमुना 8 अफेअरच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं समजतंय. तर या संदर्भात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सावरगावच्या योगेश काडगावकर या तरुण शेतकऱ्याने 2 एकर क्षेत्रात 40,000 रुपये खर्च करून शेपू भाजी लावली होती. परंतु शेपू भाजीला बाजारात प्रतिपेंडी 1 रुपया दर मिळत असल्यामुळे झालेला उत्पादन खर्च आणि काढणीचाही खर्च परवडत नसल्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या शेपूच्या फडावर नांगर फिरवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी करत मोठ्या जड अंतकरणाने हिरव्यागार शेपूच्या फडावर नांगर फिरवल्याची ही दृश्य पाहून तरी मायबाप सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार आहे की नाही असा सवाल आता शेतकऱ्यांमधून विचारला जातोय. ही शेतकरीची हाल 2 वर्षापासून भाव नसल्यामुळे सोयाबीनचे हाल, कांद्याचा हाल, ही भाजपाल्याचा हाल. फडणवीस सरकार महादरिद्री सरकार असल्या कारणाने शेतकऱ्याला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे. आमचा 1.5-2 एकरचा फळ आहे. 30-35 हजार रुपये शेपूच्या फळाला खर्च झालेला आहे. फवारणी, बी. फळाला आमच्या रोटर मारायला चालू आहे. ही शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे. या फडणवीस सरकारमुळे ही वेळ आलेली आहे. 35,000 खर्च करून अखेर रोटराची पाळी आलेली आहे. तरी सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे, कर्जमाफीची जरा मनावर घ्यावी.
कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील महाराजा ज्यूस सेंटर आणि राज्य ज्यूस सेंटर परिसरात गाळ्याच्या मालकीवरून 2 गटांमध्ये जोरदार वाद निर्माण झालाय. हा वाद इतका चिघळला की तो थेट हाणामारीत बदललाय. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. लॉटरीद्वारे श्रीमंत होण्याची कहाणी तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीशी ओळख करून देणार आहोत ज्याचं पिकांची लॉटरी जिंकून श्रीमंत होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या खातगाव येथील गणेश सर्जेराव काकडे या शेतकऱ्याला टोमॅटो पिकातून चांगला नफा मिळतोय. केवळ 1 एकर टोमॅटो क्षेत्रातून 7 ते 8 लाख रुपयांचा नफा या शेतकऱ्याला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या या बाजारपेठेमध्ये त्याच्या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मी 1 एकर टोमॅटो रोप लावली होती, 9,000 रोप लावली होती. त्याच्यामधून माझे 250 ते 300 कॅरेट मार्केटला गेली. त्या 250 ते 300 कॅरेटला 900 ते 1000 1100चा भाव लागला. त्याच्या यापुढे अजून तरी 300 ते 250 कॅरेट निघेल आणि 5 ते 6 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल. या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.